गुरु होतो माझ्या विठोबाचा देव होय काय होतो देव गुरु होतो कोण आपण की देव तुमचे जे गुरु आहे ते कोण आहे ते जन्मणारे मरणारे आहेत का ते कोणत्या जातीपातीचे आहेत का ते कोण आहे देव आहे ना तुमचे गुरु देव गुरु झाला नाही का तुमच्या करता ज्ञानानंद महाराज कोण आहे असं कळालं तर बरं आहे नाही तर कोणी कोण आले आमच्या गावात राहिले आम्हाला गिन्यानी केलं वेगळपणा काय त्यांनी तुम्हाला सरळ सांगितलं की भयमुक्त केलं तुम्हाला भय जिंका हरी आला आता कैची भय नाही तर परेशान आहे तू सगळं आहे म्हणतात पण लेकरू गेलं वाटतं लेकरं वगैरे मिळ बसत मुलं नाही काही मुलं नाही म्हणून झुरायला लागले काहीला मुले आहे मुलं मुले काहीला मुले आहे पण घरातच येऊ देत नाही आणि संस्कारच नाही तर कसे काय येऊ देते आणि काही लोक मोठे येणं सांगले का आम्हाला काय सांगा महाराज तुम्हाला आम्ही नवरा बायकोन असा धाऊ धाऊ संसार केला आता जमिलं हे सगळं आम्हीच कमिलं पण पोरं घरात येऊ देत नाही ते मोहळाला पण उगच केलं जातात राहिले मग मोहळच्या मधमाशा गोळा करतात दुसरे जेवण उलून तुम्ही धाऊ 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 म्हातारे झाले दुसरे आले तुम्हाला त्याला घराच्या बाहेर काढून तुमच्याकरता तर काही ठेवीचं थोडंफार परमार्था करता तुम्ही इकडं लक्षच दिलं नाही तन मन धन परमार्था थोडंफार खर्च करा इतकंच काय हा देहच होता तुझे कारणी देह मुलं असल्या चांगले मुलं जरी असले आणि वाघासारखे मुलं आज्ञाधारक पत्नी राजासारखा वाडा हे ज्याला आहे ते सगळं सोडून तो अरण्यात गेला काय वेडा आहेत काय राज्य सोडून गेले थोडे तरी ते का वेडे म्हणावे हे खरं कळून घेण्याकरता खरा परमात्मा कळून घेण्याकरता ते वारण्यात गेले ते काय वेडे आहे का ते लोक सर्वस्वाचा काय केला आणि सर्वस्वासी मुकावे त्याने आधीशी जिंकावे सर्वस्वाचा त्याग करावा लेकरं बाळ घर दार सोडून द्यावं लागत रात्री तुझं जाताल नाही तर कुठं निघू सोडून देणं याचा अर्थ त्याच्यावरचा मोह सोडायचा त्याच्यावरचा काय सोडायचा मोह सोडायला तयार नाही कोणी मोह सोडायचा ना आता इथं तुम्ही बसलेले आहात सगळे आलेले होतात इथं मोह सोडायची गरज आहे का तुम्हाला या सभागृहाचा मोह धरला तुम्ही तर सोडायची गरज धरलाच नाही ना हे स्वानंद सुखनिवासी ज्ञानानंद महाराज आहे आपलं कीर्तन करा कीर्तना श्रवण करा आणि कीर्तन झाल्यावर आपापल्या आपलं नाही ना हे काय हे कोणाचं आहे
तर ते सगळं देवाचं असं समजल्यावर तुम्हाला दुःख कशाला होईल? एक चांगला महाराज बिचारा म्हणून घेणारा 10-12 दिवस मी भेटले की रडायचो. 10 लिटर देत होती म्हणे म्हैस. झालं काय महाराज? म्हणजे मेली म्हणे. कोणाची म्हैस? म्हणे माझी म्हैस. म्हैस मेले तर दुःख का माझी म्हैस? माझं ध्यानात घेतलं बरं का. कशाला माझं म्हणावं या आपल्याला म्हणून तर शिमगाटे.